नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव जयपाल भूपाल चौगुले. ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट तुम्ही ह्या ऊस पिकासाठी वापरलेले आहेत. हो. त्याचे नेमकं तुम्हाला काय फायदा झाला आहे? आमचा नेमका फायदा म्हणजे आम्ही ज्यावेळी लावण केली ती 16-17 महिन्याने लावण केली. ती लावण 162 टन निघली आणि आता खोडवा आमचं हे 11 महिन्यात गेलेलं आहे. आणखीन थोडंसं जरा ते पाणी आल्यामुळं थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे. आत्तापर्यंत आमचं 128 टन ऊस गेलेला आहे. म्हणजे तुमचा ह्या खोडवा पीक आहे? हो, खोडवा. बरोबर आहे. आणि तुमच्या म्हणण्यानुसार लावण या पूर्ण क्षेत्रामध्ये हे क्षेत्र किती आहे? 2.5 एकर आहे. म्हणजे 2.5 एकरमध्ये 162 टन हो, तुमची लावण निघलेली आहे. लागण बरोबर आहे, लागण निघलेली आहे. ती अडसाली होती का? अडसाली होती. बस किती महिन्यामध्ये तो प्लॉट तुटला? 16 ते 17 महिन्यानं ऊस तुटला. 17 महिन्यामध्ये तुमची लागण 162 टन उत्पादन तुम्हाला इथं मिळालं आहे. हो. आणि आता हे खोडवा आहे हे किती महिन्याचं आहे? हे 11 महिन्याचं खोडवा आहे. 11 महिने झाल्यानंतर तुम्हाला तोड आलेले आहे. हो, आलेले. बरं, आता पण तुमचं जे तोड झालेले आहे आणि जे उत्पन्न गेलंय ते एक जड किती म्हणला तुम्ही? हे आता 128 टन गेलेलं आहे. अजून कमीत कमी 2 सांगड्या ऊस शिल्लक आहे. तर एका सांगड्याची कमीत कमी 17 ते 18 टन उत्पादन मिळतं. मग तरी पण आम्ही 2 सांगड्याचं 15 दोन्ही 30 टन मिळतं. तरी पण आम्ही 25 टनच धरलेलं आहे. म्हणजे आता सगळा प्लॉट जर म्हटला तर 153 टनापर्यंत जातो. म्हणजे 162 टन तुम्हाला लावण मिळाली, ते पण 18 महिन्यामध्ये. हो. आणि हे 11 महिन्यामध्ये जवळपास तुम्ही अंदाजे सांगताय. अंदाजे अंदाजे म्हणते 153, ते तुम्हाला 160 पण जाऊ शकतं. जाऊ शकतो. ह्या प्लॉटचे मी जसं प्लॉट बघालोय तसं मला असं वाटतं की तुम्ही लावणी लेवलला तुम्हाला खोडवं मिळतं आणि ते पण जवळपास 5 महिने अगोदर. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हो. हं? म्हणजे हा फरक तुम्हाला मोठा फरक इथं तुम्हाला बघायला मिळालेला आहे. हो. मग दुसरं मला एक सांगा, ह्याच्यामध्ये जसं तुम्ही खर्च लावणीला जो खर्च केला तो किती रुपयाचा होता? आणि त्यामध्ये म्हणजे रासायनिक आणि आपलं ग्रीन प्लॅन्टचे जे कॉम्बिनेशन केलं ते टोटल खर्च किती गेला फक्त लागवडीचा? लागवड आम्ही काही हिशोब केलेला नाही अजून. म्हणजे कारखान्याचे जे 10-10-26 मिळत होते तेवढे टाकले होते आणि नंतर 24-24-8 असं कमी आणि नंतर अमोनियम सल्फेट आणि पोटॅश पाण्याद्वारे सोडलं होतं. बरं, म्हणजे लागवड तुम्ही टाकली आणि त्यामुळे ग्रीन पॅन्टचं किती वापरलं होतं लावणीसाठी? लागणीला वापरलं नव्हतं. म्हणजे लागणीला ग्रीन पॅन्टचं तुम्ही काहीच वापरलेलं काहीच वापरायला नव्हतं, फक्त तुम्ही रासायनिक खताच्यावर तुमची लावण काढली. हो. आणि त्यानंतर खोडव्यासाठी तुम्ही काय केलं? रासायनिक खत आणि ग्रीन पॅन्टचं प्रोडक्ट. हो. बरं, आता ग्रीन पॅन्टचं प्रोडक्ट वापरताना रासायनिक खतं तुम्ही तेवढीच वापरली काय कमी केली? रासायनिक ज्या लावणीला जसा डोस होता तसंच आम्ही खोडव्याला डोस घेतला. पण काय केलं, ज्या डोसमध्ये जे 10-10-26 जे 24-24 टाकलं होतं ते रासायनिक तेवढीच आम्ही 10,000चं ग्रीन प्लॅनेटचं प्रोडक्ट वापरलं. त्यात तेवढीच रासायनिक कमी केली. म्हणजे लावणीला जेवढा खर्च केला होता रासायनिक तेवढाच आम्ही खोडव्याला सुद्धा केलेला आहे. म्हणजे रासायनिक खताचा खर्च कमी केलाय कमी केलेला आहे. म्हणजे आणि ग्रीन पॅन्टचं प्रोडक्ट वापरलं तुम्ही. हो. हो. म्हणजे असं म्हणू शकतो की 50% केमिकल फर्टिलायझर आणि 50% ग्रीन पॅन्ट प्रोडक्ट. हो. बरोबर आहे? 25% ग्रीन प्लॅनेट आणि 75% रासायनिक खत वापरलेला. अशा पद्धतीने केला म्हणजे तुमचा खर्च तेवढाच राहिला खर्च तेवढा आणि उत्पादनामध्ये तुम्हाला भरमसाठ भरपूर वाढ झाली असं मी म्हणू शकतो. आता हे 11 महिन्यामध्ये मी तर तुमचं प्लॉट बघतोय काय, हे पेरं मोजलाय तुम्ही? अंदाजे 26-27च्या आसपास असतील. कारण उंची जर मी आता बघितली तर जवळपास 13 ते 14 फुटाचं तुम्हाला उंची दिसते. जरा मला पेरं मोजून दाखवाल? हो. एक त्यातल्या बाजूला काढा. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 पेर आहे. बस 29 पेरावर तुम्हाला हा ऊस आहे. याची जाडीही चांगली आहे, गाडी मजबूत आहे आणि प्रत्येक पेरीतलं अंतर समान पडलेलं आहे. म्हणजे पेरातलं अंतर पण एकसारखं आहे सारखं आहे. आणि लांब ही पेरं पडलेली आहेत. ऊस जाडीला पण जलमलेला आहे. ऊस जाडीलाही चांगला आहे. ही 86-032 व्हरायटी आहे ना? हो. 86-32. जसं पिकांच्या मध्ये तुम्हाला चांगला फरक जाणवतो तसं मातीमध्ये पण काय फरक जाणवतोय का? हो, मातीमध्ये आता इकडं मशीन आपलं तोडलेलं आहे, गट आहे. पण जर शेतामध्ये जर जिथं मशीन चालवलं नाही तिथं जर पाहिलं तर पूर्णपणे भुसभुशीतपणा आहे. अशी मुळं सुद्धा दिसतात आपल्याला, म्हणजे एवढे भुसभुशीतपणा आहे.
आणि ते जर इथं उकराय गेलं तर मशीन जी दुडकून घातली ती उकरत नाही तसं झालं नाही. म्हणजे जसं आपण इतर शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही जेव्हा ग्रीन पॅन्टचं प्रोडक्ट वापरता तेव्हा तुमची जमिनीची प्रत ही चांगली होईल, उत्पादन वाढेल आणि उत्पादन खर्चही कमी येईल. हो हे तुम्हाला इथं तुमच्या प्लॉटमध्ये अनुभव मिळतो का असा? हो अनुभव मिळतो. इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? इतर शेतकऱ्यांना सांगेन की जे रासायनिक खर्च आहे, जो खर्च आहे तो खर्च कमी खर्चामध्ये उत्पादन तर वाढतंच आणि रानाचा पेज सुद्धा चांगला मेंटेन होतो. आमचं मागल्या वेळेला पाणी कमी पडल्यामुळं, कारण क्षेत्र वाढल्यामुळं पाणी सुद्धा कमी मिळत होतं. 15 दिवसातून एकदा आमचं पाण्याचा फेर पडत होता. ग्रीन पॅन्टच्या वापरामध्ये तुम्ही समाधानी आहात? पूर्णपणे समाधान.